व्यक्तिगत पातळीवर जे काही सुरू आहे ते अतिशय अशोभनीय आहे. लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा जरी असला तर इतरांनाही भावना इतरांच्या भावना लक्षात ठेवून आपण पातळी न सोडता आपली भूमिका मांडली तर योग्य होईल असं मला वाटतं. सर्वात जास्त नुकसान मराठवाड्यात झालेलं आहे. त्यामुळे त्या सर्वाचे अहवाल शासनाकडे नुकतेच प्राप्त झालेला आहे. कालच नांदेडला पहिला त्यांचा जो इन्स्टॉलमेंट आहे 532 कोटीचा देण्यात आलेला आहे. इतरत्र सुद्धा त्याची प्रोसेस सुरू आहे. त्यामुळे शासन याच्यामध्ये अधिकाधिक कशी आपल्याला मदत करता येईल, लोकांना नुकसान आपल्याला कसं त्याचं भरून काढता येईल, कशा पद्धतीने त्याला दिलासा देता येईल, हा शासनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि ती प्रोसेस सुरू आहे. सर्वत्र असं क्लायमेट चेंजचा फटका सर्वत्र आहे. पाऊसचं प्रमाण जास्त झालेलं आहे आणि अतिवृष्टी ही फार मोठ्या प्रमाणावर आहे. केवळ 65 मिलीमीटरच्या वर झालं त्याच वेळी समजायचं. आज एका दिवसात एका 2-2 तासामध्ये 100-100 मिलीमीटरच्या वर पाऊस गेलेला आहे. असं अनेक ठिकाणी घडलेलं आहे. देशात सुद्धा अनेक ठिकाणी आपण पाहतोय की नॉर्थ इंडियामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे ह्याला पर्याय म्हणजे त्याची आपण रोखू शकत नाही. तीव्रता कशी कमी करता येईल त्याच्यावर कशी आपल्याला भविष्य काळामध्ये हा प्रसंग असा पुन्हा येऊ नये किंवा आला तर त्याला कसं समोर जायचं या अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा निपटारा करावा लागेल. महाराष्ट्रामध्ये जे काही ठिकाणी सुरू आहे, ज्या पद्धतीने काही नेते हे अतिशय खालच्या भाषेमध्ये टीका करत, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला टीका टिप्पणी करण्याचा अधिकार आहे, त्यात तक्रार नाही. मोर्चे काढण्याचा, निर्णय घेण्याचा, शासनाच्या विरोधात बोला, प्रशंसा करा, जे असेल तुम्हाला. परंतु आपण व्यक्तिगत पातळीवर जे काही सुरू आहे ते अतिशय अशोभनीय आहे. लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा जरी असला तर इतरांनाही भावना इतरांच्या भावना लक्षात ठेवून आपण पातळी न सोडता आपली भूमिका मांडली तर योग्य होईल असं मला वाटतं. असं आहे की आरोप करणं सोपं आहे, परंतु ते सिद्ध करावं लागतात, मग त्या आरोपाला अर्थ असतो. निवडणूक आयोग हे कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे आणि अशा पद्धतीचे आरोप करून बदनामी करणं कितपत योग्य आहे. कारण मागे सुप्रीम कोर्टाने ज्या निर्वाळा दिलेला आहे, सुप्रीम कोर्टाने ज्याचं जजमेंट दिलेलं आहे, त्यामुळे असं असताना अशा प्रकारचे आरोप करणं उचित नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांना ही सगळी गोष्ट कल्पना आहे आणि त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यामध्ये त्यांनी एवढंच सांगितलं की आम्हाला आज ते बंजारा समाज VJNT आहे. माझ्या माहितीप्रमाणे 2 का 3% आरक्षण त्याच्यामध्ये त्यांना ऑलरेडी दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं हेच 3% आम्हाला हे ST मध्ये द्यावं असल्याची मागणी आहे. आता त्या विषयाला काय करायचं नेमकं आणि इतरांना अडचण न निर्माण होता मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय परवा घेतला हा कुठल्याही इतर समाजाचं आरक्षण काढून घेऊन कोणाला दिलं असं नाही झालेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे की इतर कुठल्याचे आरक्षण धक्का लागू नये हा त्यातला महत्वाची बाब आहे. हाही विषय मुख्यमंत्री स्तरावर शासन स्तरावर त्याची दखल घेतली जाईल. लॉर्ड्स फ्लाय अँड लॅमिनेट्स सर्व प्रकारच्या नामांकित कंपनीचे प्लायवूड होलसेल दरात सेंचुरी प्लायवूड, विगव्याम प्लायवूड, ट्रीबॅक प्लायवूड, ॲक्शन, टिसा, बायलो, HD, HMR, MDF आदी नामांकित कंपनीचे प्लायवूड, तेही 5 वर्षापासून लाईफ टाईम वॉरंटीसह होलसेलमध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण लॉर्ड्स फ्लाय अँड लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर. मोबाईल 91 72 21 17 68.